Hello friends, today we are going to learn the next part of the integration. इंटिग्रेशनचा पुढचा पार्ट आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ॲक्च्युली मध्ये मी आधीच सांगितलं होतं की इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड हा पॉईंट जरासा मोठा आहे, डिफिकल्ट आहे. त्यामुळं एक्झरसाइज 3.2a मध्ये खूप एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आपण काय करणार आहे, एक्झाम्पल्स मधले काही एक्झरसाइज मधले काही एक्झाम्पल्स ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जे एक्झाम्पल्स ॲक्च्युली मध्ये दिसायला तरी डिफिकल्ट वाटतात पण ॲक्च्युअलमध्ये असतात सोपे. आणि हा विद्यार्थी मित्र हो, इथून पुढं एक्झाम्पल्सची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली आहे. हे तुमच्या आता लक्षात आजच्या लेक्चरमध्ये लक्षात येईलच. डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली आहे. मी डिफिकल्टी लेवल असं का म्हणतोय, ॲक्च्युअलीमध्ये कोणताच स्टडी डिफिकल्ट असतो असं नाही. फक्त तो पहिल्यांदा आपण जर फेस करत असो किंवा आपण त्याच्याशी पहिल्यांदाच इंटरॅक्ट करत असो असेल तर तो आपल्याला जरासं सुरुवातीला अवघड वाटण्याची शक्यता असते. प्रॅक्टिस नंतर सगळं काही आपल्याला येत जातं. नाव इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न द एक्सरसाइज 3.2a. आता सबस्टिट्यूशन मेथडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सबस्टिट्यूशन आहेत आणि त्याला अनुसरूनच त्यांनी एक्सरसाइज सुद्धा बुकमध्ये म्हणजे नवीन सिलेबसच्या बुकमध्ये दिलेले आहेत. म्हणून त्यांनी सबस्टिट्यूशन मेथडमध्ये म्हणजे 3.2 हा जो एक्सरसाइज आहे तो पूर्णपणे सबस्टिट्यूशन मेथडवरती आहे आणि त्याच्यामध्ये जो हा पहिला टाईप आपण बघतोय त्याचा एक्सरसाइज आहे तो 3.2a. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये दुसरा टाईप जो आहे त्याला त्यांनी एक्सरसाइज 3.2b असं नाव दिलेलं आहे. तिसरा जो टाईप आहे त्याला 3.2c असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड हा खूप मोठा पॉईंट आहे, हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो. ठीक आहे. नाव एक्सरसाइज 3.2a मधूनच मी काही एक्झाम्पल टास्कला दिले होते, त्यातले काही एक्झाम्पल तुम्ही सोडवलेले आहेत. नाव टुडे वी आर गोइंग टू सी न्यू एक्झाम्पल्स. क्वेश्चन 1 मधील 17th एक्झाम्पल आहे हे की इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड द एक्झाम्पल इज 10 into x raised to 9 plus 10 raised to x into log 10 divided by 10 raised to x plus x raised to 10. Now as you can see over here, तुम्ही तर बघू शकता की एक्झाम्पल दिसायला खूप अवघड आहे पण ॲक्च्युअली मध्ये एक्झाम्पल खूप सोपं आहे. नाव ॲट द फर्स्ट स्टेप व्हॉट आय एम गोइंग टू डू, लेट आय इज इक्वल टू जे काय एक्झाम्पल दिलेलं आहे त्याला सर्वात प्रथम मी आय असाइन केला. विद्यार्थी मित्र हो, आता आपल्याला हे माहीत असेलच की ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. हे बघा विद्यार्थी मित्र हो, एक्झाम्पल जरी इंटिग्रेशनचं असलं तरी सबस्टिट्यूशन मेथडमध्ये एक्झाम्पलमध्ये फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा दिलेलं असतं. एक्झाम्पल इंटिग्रेशनचं असलं तरी आता आपण इथं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघत नाही, इथं आपण डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला बघतोय. सो ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. सो 10 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 10 रेस टू एक्स इंटू लॉग 10 आणि एक्स रेस टू 10चं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह असतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तसं एक्स रेस टू 10चं डेरिव्हेटिव्ह येणार 10 इंटू एक्स रेस टू 10 मायनस 1 म्हणजेच 9. म्हणजे इथं मी दिलेलं आहे बघा की 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10चं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते हे. म्हणजे हे एक्झाम्पल कोणत्या फॉर्मॅटमध्ये झालं की डिनॉमिनेटरमध्ये फंक्शन दिलेलं आहे आणि न्यूमरेटरमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे. सो दॅट इज वाय इट्स इंटिग्रेशन विल बी डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपला तो म्हणजे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर. जर इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स आपण एफ ऑफ एक्स डीएक्स असेल तर आपण त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. इथं मी आपल्याला समजावं म्हणून लिहिलेलं आहे की वरती न्यूमरेटरमध्ये एफ डॅश ऑफ एक्स आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये फंक्शन ऑफ एक्स आहे. बरोबर. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज रूट टॅन एक्स डिवायडेड बाय साइन एक्स प्लस कॉस एक्स. विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ पास करून हे एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करा. नुसतं व्हिडिओ बघू नका, एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करा. कुठंपर्यंत अडते ते बघा आणि मग व्हिडिओ तुम्ही चालू करा. म्हणजे तुम्हाला पण कॉन्फिडन्स लेवल जरासं वाढेल की हा ह्या स्टेपपर्यंत मला येते आणि त्या स्टेपपासून पुढे मला गायडन्स लागतोय. ठीक आहे. नाव हिअर ऑल्सो फर्स्ट स्टेप लेट आय इज इक्वल टू रूट टॅन एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स डीएक्स. ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला आजपर्यंत कधीही वापरला नसाल तो फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. तो म्हणजे साधा सिंपल फॉर्म्युला की टॅन एक्स. टॅन एक्स म्हणजे काय साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता हा कॉस एक्स जर मी लेफ्ट हँड साईडला घेतला तर मला काय मिळते बघा. देअरफॉर साइन एक्स इज इक्वल टू टॅन एक्स इंटू कॉस एक्स. बघा इथे लिहिलेलं आहे साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स इंटू टॅन एक्स आणि कॉस एक्स म्हणजेच काय सेक एक्सचा रेसिप्रोकल असतो. देअरफॉर कॉस एक्स म्हणजेच मी 1 अपॉन सेक एक्स लिहितो. ठीक आहे. सो आय एम गेटिंग दिस फॉर्म्युला साइन एक्स इज इक्वल टू टॅन एक्स अपॉन सेक एक्स. बरोबर. बघा आता मी ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या साइन एक्सच्या ऐवजी काय लिहिलं टॅन एक्स अपॉन सेक एक्स. कॉस एक्स म्हणजे 1 अपॉन सेक एक्स आणि न्यूमरेटर मी आहे असा ठेवलेला आहे. बरोबर. आता बघा सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स. बरोबर. सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स आणि हा डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजेच न्यूमरेटर.
डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजेच न्यूमरेटर, म्हणजे छेदाचा छेद म्हणजे अंश असतो, बरोबर. म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर, म्हणजे हा sec² कुठे गेला, न्यूमरेटरमध्ये गेला. आणि इथं tan x म्हणजे काय, √tan x इंटू √tan x, बरोबर. आपण tan x ची अशी फोल्ड करू शकतो ना. सो ह्या √tan x ला एक डिनॉमिनेटर मधला √tan x गेला, सो डिनॉमिनेटर मध्ये एक √tan x राहिला. इथं गफलत करू नये. आता बघा बरं, एक्झाम्पल आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आले का, तर हो, कारण का tan x हे फंक्शन आहे आणि tan x चं डेरिव्हेटिव्ह असतं sec² आणि sec² इथे एक्झाम्पल मध्ये प्रेझेंट आहे. सो नाउ आय एम गोइंग टू सबस्टिट्यूट tan x इक्वल टू t मी काय करतो, सबस्टिट्यूट करतो. देअरफॉर sec² dx इक्वल टू काय मिळाला dt. ह्या ज्या मेथड आहेत, ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत त्या सबस्टिट्यूशनच्या आहेत. ही स्टेप कधीही एकटी येत नाही, याच्या नेक्स्ट स्टेपला दोन्ही साईडचे डेरिव्हेटिव्ह हे घ्यावंच लागतं, बरोबर. म्हणजे आता sec² dx च्या ऐवजी माझा इथं काय आला dt आणि tan x च्या ऐवजी काय आला t. सो आय एम गेटिंग न्यू एक्झाम्पल लाईक दिस 1/√t dt. नाव फ्रेंड्स, विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांना हे माहित आहे की √x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2√x, पण इथं फक्त 1/√t होता. मला ते 1/2√x च्या फॉर्म्युलामध्ये बसवायचं होता, म्हणून मी इथं काय करतोय, 2 ची ऍडजस्टमेंट करतोय. सो √x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2√x, देअरफॉर 1/2√x चं इंटिग्रेशन येतं √x. सिमिलरली 1/2√t चं इंटिग्रेशन काय आलं माझं, √t, आणि रिसबस्टिट्यूट केल्यानंतर मला इथे काय मिळालं, I = 2√tan x + c. ठीक आहे. एक्झाम्पल पुन्हा एकदा घरी ट्राय करा. आता त्या एक्सरसाइज मधला हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो पूर्णपणे ट्रिग्नॉमेट्रीच्या टाइपवर बेस्ड आहे. त्यामुळे मी इथं क्वेश्चन 2 पुन्हा एकदा लिहिलेला आहे, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू x. तुम्ही ब्रॅकेटमध्ये इथं टाइप 2 असं सुद्धा लिहून ठेवा, कारण का त्याच एक्सरसाइज मधला हा प्रश्न आहे आणि हा पूर्णपणे ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युलांवरती अवलंबून आहे. म्हणजे इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन अप्लाय करायच्या आधी आपल्याला ट्रिग्नॉमेट्री यूज करून, ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल आपल्याला सुरुवातीला सिम्प्लिफाय करावं लागतं, बरोबर. नाउ इन दिस एक्झाम्पल sin x - a डिवाइडेड बाय cos x + b. एक्झाम्पल नुसतं बघितल्यावर पटकन लक्षात येत नाही, म्हणून एक्झाम्पल मध्ये मी काय करतोय बघा. सगळ्यात पहिली स्टेप, लेट I = इंटिग्रेशन ऑफ sin of x - a डिवाइडेड बाय cos of x + b dx. आता इथं x + b आहे, म्हणून मला इथं पण x + b पाहिजे होता, म्हणून मी काय केले, b ची ऍडजस्टमेंट केली. x नंतर मी काय लिहिलं, +b - a, इथं +b लिहिलेलं आहे, म्हणून मी इथं काय करतो, -b लिहितो. एक्झाम्पलच्या मूळ व्हॅल्यू मध्ये फरक पडून न देता आपण ज्यावेळी व्हॅल्यूज इन्सर्ट करतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यावेळी त्याला आपण ऍडजस्टमेंट केली असं म्हणतात, किंवा त्याला ऍडजस्टमेंट म्हणतात. ठीक आहे. मग आता हेतून ह्या दोघांच्या मधून मी मायनस कॉमन बाहेर काढला, सो हा पण पॉझिटिव्ह झाला, हा पण पॉझिटिव्ह झाला, इथं प्लस. ठीक आहे. नाव वी नो, आपल्याला माहित आहे की sin of a - b, याला आपण a म्हणूया, याला b म्हणूया. सो sin of a - b = sin a cos b - cos a sin b, बरोबर. sin a cos b - cos a sin b, बरोबर. आता डिनॉमिनेटर सेमच आहे, बरोबर. ठीक आहे. आता मी काय करतो, डिनॉमिनेटर सेपरेट करतो. एक डिनॉमिनेटर इथं दिला, एक डिनॉमिनेटर ह्या साईडला दिला, बरोबर. आता इथं sin अपॉन cos, हे बघा, इथं a + b आहे आणि x + b आहे, त्यामुळे हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होणार नाहीत. ज्यांचा अँगल समान आहे त्यांच्यामध्येच फक्त ऑपरेशन्स होणार, बरोबर. a + b आणि x + b याच्यामध्ये फरक आहे. विद्यार्थी मित्र, एकमेकाला कॅन्सल करायची चुकी करू नका. सो sin of x + b अपॉन cos of x + b, म्हणजे इथं काय मिळालं मला, tan of x + b. हा sin अपॉन cos म्हणजे tan ना, सो cos आहे असा राहिला, बरोबर. आणि इथं cos of x + b ला हा cos of x + b कॅन्सल झाला, इथं फक्त जो राहिला तो माझा sin of a + b. विद्यार्थी मित्रांनो, मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं, x सोडून, x t y असे टर्म सोडून जर a b c स्मॉल लेटर मध्ये असतील तर ते कॉन्स्टंट असतात. सो इथं बघा, a + b ही पूर्णपणे कॉन्स्टंट टर्म झाली ना, त्याचा साइन ही टोटल टर्म कॉन्स्टंट झाली, तसंच ही सुद्धा टोटल टर्म माझी काय आली, कॉन्स्टंट झाली, बरोबर. मग आता मी नेक्स्ट स्टेपला काय केलं, सेपरेट इंटिग्रेशन घेतलं, बरोबर. पहिल्यांदा पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन घेतलं, नंतर दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन घेतलं. आपलं इंटिग्रेशनचा तसा रूलच आहे, बरोबर. मग ह्याचं इंटिग्रेशन घेत असताना, ह्या टर्मचं इंटिग्रेशन घेत असताना हा टोटल टर्म ही कॉन्स्टंट झाली ना, बरोबर. तर कॉन्स्टंट आपण काय करतो इंटिग्रेशन मध्ये, कॉन्स्टंट हा आपण इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहितो, म्हणून मी काय केला, cos of a + b इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहिला. इथं सुद्धा sin of a + b ही टोटल टर्म कॉन्स्टंट आहे, म्हणून ही टोटल टर्म मी काय करतोय, इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहितोय. अँड नाव ॲज वी ऑल नो, tan x चं इंटिग्रेशन काय असतं, log of sec x. तसं ह्याचं इंटिग्रेशन काय येणार, log of sec x + b. इथं c आणि ब्रॅकेटमध्ये जरा फरक बघा, ठीक
ठीक आहे, आणि 1चं इंटिग्रेशन असतं x. सो माय फायनल आन्सर इज I इज इक्वल टू cos a plus b into log of sec x plus b minus x into sin of a plus b plus c असं माझं छोटंसं आन्सर आलेलं आहे. बरोबर. नाव ॲट द नेक्स्ट स्टेप वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज 25th एक्झाम. त्याचा नंबर आहे, मी नंबर्स लिहिलेत कारण का तुम्ही ज्यावेळी बघाल बुक त्यावेळी तुम्हाला ते समजावे म्हणून, आणि वेळेचा अभाव असल्यामुळं ऑनलाईन लेक्चर्स असल्यामुळं मी पूर्ण एक्झरसाइज घेऊ शकत नाही. पूर्ण एक्झरसाइज तुम्ही सॉल्व्ह करणं बंधनकारक आहे, प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. कधी कोणते एक्झाम्पल पेपरमध्ये विचारतील आपण सांगू शकत नाही. बरोबर. नाव ॲज यू कॅन सी एक्झाम्पल दिसायला अत्यंत भयानक आहे, बघितल्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करायची सुद्धा इच्छा होणार नाही अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. पण जेवढं एक्झाम्पल दिसायला भयानक तेवढंच एक्झाम्पल सोडवायला सोपं, अशी माझी वैयक्तिक मत आहे असं. ठीक आहे. आता बघा इथं लॉग एक्स आहे, इथं लॉग ऑफ लॉग एक्स आहे. ठीक आहे, आणि इथं काय एक्स इंटू लॉग एक्स आहे. बघा एक्झाम्पलमध्ये मी काय करतोय, ऍक्च्युली मध्ये लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/x इंटू लॉग एक्स. बघा, पण मी हे एक्झाम्पल तुम्हाला जास्त सिम्प्लिफाय केलेलं आहे. बघा लॉग एक्स इथे काय आहे, इथे काय, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, म्हणून मी काय करतो पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. लॉग एक्सच्या ऐवजी मी काय केलं, टी पुट केला. बरोबर. मग याचं दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह येणार नेक्स्ट स्टेपला. सो लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/x, टीचं डेरिव्हेटिव्ह आहे dt बाय dx. हा dx लेफ्ट हँड साईडला घेतला तर मला काय मिळालं 1/x dx इज इक्वल टू dt. बघा 1/x dx 1/x आणि dxच्या ऐवजी मी इथं काय लिहिलं dt, आणि log x आणि ह्या log x ह्या दोन्ही ठिकाणी काय आलं टी आला माझा, इथं पण टी आला, आणि log ऑफ log x आहे, इथं log x नाही log ऑफ log x आहे, फक्त इथं log राहणार, इथं टी येणार. म्हणजे बघा इथं टी आणि इथं टी, बघा इथं टी आणि इथं टी, इथं टी आणि इथं टी. ठीक आहे, आणि हा 1/x आणि हा dx म्हणजे हा dt. बरोबर. आता मी फक्त लिहिताना कसं लिहितो बघा, अरे बापरे माझं पुढचं पेज ह्याच्यामध्ये आलेलंच नाही, व्हिडिओमध्ये आलेलं नाही. हा होमवर्क आपण ठेवूया. ठीक आहे. आता मी काय करतो बघा, हा जो 1/t आहे, हा 1/t मी इथं वरती लिहिला. बरोबर. लिहिता हेच एक्झाम्पल आहे, फक्त लिहिण्याची पद्धत अशी 1/t मी इथं लिहिला आणि डिनॉमिनेटरमध्ये काय लिहिला log t लिहिला. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहितीच असेल की log x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, तसं log t चा डेरिव्हेटिव्ह 1/t तर न्यूमरेटरमध्ये दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हा तुम्हाला होमवर्क आहे की याचं आन्सर काय येणार. आता तुम्हाला ह्याचं माहितीच आहे आन्सर काय येणार, log ऑफ log t, कारण का log ऑफ फंक्शन ऑफ x येतं ना, हा फॉर्म्युला ज्यावेळी आपण अप्लाय करतो, इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इज इक्वल टू log ऑफ f ऑफ x असा फॉर्म्युला आहे. सो याचा एक्झाम्पलचा आन्सर काय येणार log ऑफ log t, आणि t च्या ऐवजी तुम्ही पुन्हा ज्यावेळी रिसबस्टिट्यूट करता त्यावेळी माझा आन्सर काय भेटतं, मला log ऑफ log x असं आन्सर भेटतं. हे क्रॉप होऊन गेलेलं आहे, हे होमवर्कसाठी एक्झाम्पल घेणे. विद्यार्थी मित्र आजच्या लेक्चरमध्ये जे आपण बघितलं ते आपण पुन्हा एकदा पाहूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल 4 एक्झाम्पल्स पाहिली. जरा तुमच्या लक्षात आलं असेल की डिफिकल्टी लेवल जराशी वाढलेली आहे एक्झाम्पलची. ह्या एक्झाम्पलमध्ये फंक्शन डिनॉमिनेटरला आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. बरोबर. म्हणून मी काय केलं, एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्सचं मेन्शन केलेलं आहे आणि डायरेक्ट हा आपण काय केला फॉर्म्युला यूज केला की log ऑफ एफ ऑफ एक्स. सो आय एम गेटिंग द डायरेक्ट आन्सर log ऑफ 10⁻x प्लस x⁻10 प्लस c. एक्झाम्पल पटकन बघितल्यावर लक्षात येत नाही, पण एकदा प्रॅक्टिस झालं की तुम्हाला पटपट लक्षात येत जाईल पटकन. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मात्र आपण sin x चा काय फॉर्म्युला यूज केला, tan x अपॉन sec x. हा नवीनच तुम्हाला फॉर्म्युला होता, नवीन पद्धतीनेच आपण ह्याच्या आधी sin x चा हा फॉर्म्युला कधी सुद्धा आपण अप्लाय केलेला नाही, त्यामुळे हे एक्झाम्पल पटकन लक्षात येत नाही. एक्झाम्पल हे 2 वेळा प्रॅक्टिस करा घरी. ठीक आहे. सर sin x च्या ऐवजी मी काय केलं tan x अपॉन sec x, आणि cos x म्हणजे 1/sec x. ह्या दोघांचा मला मिळाला sec²x मल्टिप्लाय केल्यानंतर, आणि हा जो sec²x आहे तो न्यूमरेटरला गेला, आणि ह्या tan x ची मी फोड काय केली √tan x इंटू √tan x, आणि ह्यातला एक रूट डिनॉमिनेटरमधला एक √tan x ला कॅन्सल केला. सो डिनॉमिनेटरमध्ये माझा एक √tan x राहिला. सो मी नंतर काय केलं, पुट tan x इज इक्वल टू टी पुट केलं, sec²x dx इज इक्वल टू dt, आणि त्याच्यानंतर आपण इंटिग्रेशन हे सॉल्व्ह केलं. √x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2√x, तसं 1/2√t चं इंटिग्रेशन मला मिळालं √t. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण सुरुवातीला प्लस बी मायनस बी ची ऍडजस्टमेंट केली, त्याच्यानंतर साइन ऑफ ए मायनस बी म्हणजे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर जे सिम्प्लिफिकेशन केलं त्याच्यामध्ये आपण इथंपर्यंत आलो, आणि इथं हा कॉन्स्टंट होता आणि ही टर्म सुद्धा कॉन्स्टंट होती, ती मी इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहिली आणि टॅनचा आणि 1चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला. आणि हे एक्झाम्पल विद्यार्थी मित्र होमवर्कला घ्या, टास्कमध्ये रिसेंड करताना हे एक्झाम्पल असलं पाहिजे. ठीक आहे. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.